श्री स्वामी समर्थ. बघा, कोणाला वांग्याची भाजी नाही आवडत ना, ते सुद्धा एक खाईल. बघा काय काय करायचं. भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, 4-5 पाकळ्या लसणाच्या, मिरची आणि कोथिंबीर टाकून, कढीपत्ता टाकून छान असं फिरवून घेऊया मिक्सरला. बघा, मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. वांगे आता कट करून घेऊया. मी आधीच पाणी टाकलेलं, मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये. वांगी कट करून छान घ्यायची. कट केली, चारी बाजूने चांगली बघायची, नाहीतर आळ्यासुद्धा जातील पोटामध्ये आपल्या. छान 4 वांगे मी चिरून वगैरे घेतले. आता ते आपण मिश्रण तयार केलेलं त्यात भरून घेऊया. भरून भरायचं त्याच्यामध्ये. छान असं 4 ह्याच्यात भरून घेतलं आणि थोडं उरलं आहे ते आपण नंतर फोडणीत टाकताना टाकून देऊया. बघा, आता तेल ठेवूया. कढईत आपण लिहिली आहे, तेल तापलं आहे. आता जिरे मोहरी टाकून आपण भरलेली वांगी टाकून घेऊया. थोडं तेलामध्ये परतून वगैरे घेऊया. छान अशी परतलेली आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, घरगुती मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून हलवून घेऊन पाणी टाकून घेऊया. ह्याला आता 2 उकळ्या काढून घेऊया. वरून कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून हलवून घेऊया. आणि आपण राहिलेला मसाला टाकून घेऊन 2 उकळ्या काढून घेऊया. बघा, रेडी आहे आपलं खारं वांगं. आवडलं तर नक्की सबस्क्राईब, लाईक करा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.